नागपुरामध्ये ICICI बँकेतून एका महिलेच्या नावाने खोटी कागदपत्र दाखल करून कर्ज घेण्यात आलेलं होतं आणि त्या विरोधामध्ये मनसे रस्त्यावर उतरलं, मनसेने आंदोलन केलं आणि शेवटी आज या नागपूर ICICI बँकेच्या या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी गोळा झाले, कारण त्यामध्ये काय नेमका निपटारा झाला। त्या महिलेला NOC देण्यात आली, म्हणजे तिचं कर्ज माफ करण्यात। काय सांगाल ताई, तुमचं कर्ज माफ केलं बँकेने, काय सांगितलं? हो, माझं कर्ज बँकेने माफ केलं, ते पण मनसे कार्यकर्त्यांमुळे हे शक्य झालं, अन्यथा हे शक्य नव्हतं। काय एकंदर काय प्रकरण होतं, म्हणजे तुम्ही कर्ज घेतलं होतं नव्हतं? काय मी कर्ज घेतलंच नव्हतं, मला या कर्जाबद्दल याच्या डेथ झाल्यानंतर माहीत झालं। माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर मला जेव्हा रिकव्हरीवाले घरी आले त्यानंतर मला माहीत झालं की माझ्या नावावर इतका मोठा लोन आहे बा म्हणून। आता समाधान वाटतं आहे? भरपूर समाधान वाटत आहे। नक्कीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं जवळपास 15 दिवसाआधी आणि त्यानंतर अल्टिमेटम दिला होता बँकेला। आज त्या बँकेने NOC दिलेली आहे। राजूभाऊ उंबरकर मनसेचे नेते सुद्धा या ठिकाणी आहेत। भाऊ, काय सांगाल, याआधी सुद्धा एक असंच प्रकरण झालं होतं, तिथे JCB तुम्ही वापस केलेला होता, आज या महिलेचं प्रकरण सोडवलं आहे, कुठेतरी काय वाटतं या बँकांमुळे लोकांना त्रास होतो? 100% ही एकटीच महिला नाही। आज जर तुम्ही पाहत असाल तर काही महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी हिचा नवरा वारलेला आहे, तिला लहान लेकरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा न घेतलेल्या पैशाचा बँक तगादा लावत होती। आणि ज्यावेळेस तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची ही सगळी टीम आहे, आमचे शहर अध्यक्ष आहेत, आमच्या वकील साहेब आहेत, या सर्वांच्या भेटी ज्यावेळेस तिने घेतल्या त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा पाठपुरावा घेतला आणि आज ते तुम्ही पाहताय की तिला त्याचं फळ भेटलं आणि बँकेने ना हरकत तिला प्रमाणपत्र दिलेलं आहे की हिच्यावर कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही अशा प्रकारचं। परंतु प्रश्न इथं निर्माण होतो की एकट्या हिचाच नाही तर अजून आमच्या माहितीनुसार जवळपास 50 करोडच्या वर बँकेने अशा प्रकारच्या फसवणुकीच्या केसेस इथं तयार केलेल्या आहेत आणि सर्वसामान्य व्यक्तीला वेठीस धरत आहेत। लवकरच आम्ही पोलिसाच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणणार आहेत आणि ज्या काही लोकांना वेठीस धरलेलं आहे त्यांना सुद्धा याच्यामधून आम्ही सुटकारा देणार आहोत। हे प्रकरण ज्यांनी घडवून आणलं त्यांच्यावर काही कारवाई होईल या संदर्भाने मनसे काही पाठपुरावा करणार आहे? एक तर आता मनसे तर 100% पाठपुरावा करेलच आणि हे फक्त मनसेचंच काम नाही, तर याच्यामध्ये आम्हाला पोलीस यंत्रणाची सुद्धा मदत हवी आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा मदत करायला तयार आहे। शिवाय बँकेमध्ये वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय हे एवढं मोठं प्रकरण होऊ शकत नाही अशा मताचे आम्ही आहोत। नक्कीच या महिलेला तर दिलासा मिळाला, मात्र जर अशा प्रकारच्या अनेक महिला जर असेल तर त्यांचं सुद्धा अशा प्रकारचे निपटारे व्हायला पाहिजे आणि जो कोणी असे प्रकार करत असेल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असं मागणी मनसेकडून होताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।